मी आज तवा अंडी करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, कोथिंबीर घेतली आहे ओली, त्याच्यात 2 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घेतलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे सगळं साहित्य आहे ना, ते मिक्सरमध्ये मी वाटणार आहे. आणि त्याच्यानंतर 4 कांदे घेतले आहेत मीडियम. हे कांदे मी नंतर फ्राय करताना दाखवणार आहे तुम्हाला. हे फक्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता. मी हे आता पेस्ट तयार करून घेतली आहे. मग अशी जे दाखवलं तुम्हाला, आलं, लसूण, ओले मिरच्या 2 आणि कोथिंबीर, ह्याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे. ही अंडी मी आता कापून घेतली आहे, 2 तुकडे केले आहेत, एकाचे 2-2 असे. आणि कांदा मग अशी चिरून ठेवलेलाच होता, तो दाखवला. आता हे आपण त्याची तयारी करूया. तवा अंडा मी आता गॅस पेटवला आहे, तेल टाकते. मी आता हे तेल टाकलंय. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मसाला टाकते. थोडीशी हळद कलर येण्यासाठी. हे बघा, जराशी हळद टाकली. अर्धा चमचा, पाव चमचा मीठ टाकते मी, नंतर पण टाकावं लागणार आहे. हे पूर्ण आता एक जीव व्हायला द्यायचं आहे. जरा तेल थोडं कलर यायला द्यायचं आहे मसाल्याला. जरा गॅस मी मोठा केला आहे, कारण तवा तापला नाही होता. आता मी गॅस बारीक करते. हे बघा, हे आता तापलंय. आता याच्यावर मी अंडी सोडते. गॅस मोठा केलेला आहे मी. मोठा म्हणजे एकदम फास्ट नाही आहे, थोडा किंचितसा. अर्धा मिनिट आता होऊ द्या. आता मी परतवते. अर्धा मिनिट झालंय. छानपैकी कलर आलाय. तसंच आता ह्या दुसऱ्या बाजूने पण थोडा वेळ चांगलं भाजू द्यावं. कलर मस्तपैकी आल्याने असे हे केल्यामुळे मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लागला गेलाय त्याला, अंड्याला. हा एक झटपट होणारा पदार्थ आहे. हे बघा, हे अंडी
मस्तपैकी तयार झाली आहेत. छानपैकी भाजलेली आहेत. आता हे तेल जे राहिलेलं आहे त्याच्यातच मी आता कांदा परतवणार आहे. थोडा मी आता गॅस मोठा करते. रोज अंड पोळी, अंड बुर्जी, अंड्याचं सार वगैरे खाऊन खाऊन कंटाळा येतो. एक नवीन याच्यात बदल. हे असं करून खाल्लं तर चांगलं लागतं, टेस्टी लागतं. कांदा जरा चांगला असं परतून परतून लालसर व्हायला द्यायचं, नाही तर कच्चा लागतो खाताना. याच्यात आता मी अर्धा चमचा मसाला टाकते. मगासारखं थोडं मीठ आपल्या चवीनुसार, आणखीन पावभाग. आता मी चांगलं परतवून घेते. बघा मस्तपैकी कलर येतोय. तेल चांगलं वर तवंगतंय थोडं थोडं. हे अंडा तवा खायला चांगलं लागतं. भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा पावाबरोबर पण खाऊ शकतो आपण. हे बघा छानपैकी कांदा तयार होत आला. हे जसं हॉटेलमध्ये तयार करतात ना त्या पद्धतीने हा कांदा हे मी तयार केलाय संपूर्ण अंड्याचं. खायला छान छान लागतं हे, आणि चव पण मस्त लागते याची. हे बघा कांदा आता चांगला लालसर झाला. मी आता पेस्ट टाकते. मी सांगितल्याप्रमाणे सगळे साहित्याचे आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने ही पेस्ट तयार केलेली आहे. त्यामध्ये टाकली आता मी थोडं पाणी टाकणार आहे. नंतर जरा वेळ आधी हे असं हे परतवायचं जरा चांगलं. थोडा गॅस मोठा करते मी. हे बघा छानपैकी तयार होत आलंय.
बघा मस्तपैकी तयार होत आलाय. आता मी याच्यामध्ये थोडा आधी गॅस बारीक करते. त्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे. याच्यामध्ये आता पाणी घालते मी. आता मी गॅस जरा मोठा केलाय. मग अशी बारीक करून ठेवला होता. आता गॅस जरा मोठा केलाय. जरा कड यायला पाहिजे चांगला. आता बारीक करून थोडा त्याच्यामध्ये अंडी सोडणार आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी आता चारी बाजूने व्यवस्थित हे झालेलं आहे. तवंग सुटत आहे थोडं. हे आता तयार झालंय छानपैकी. बघा कलर पण छान आलाय. व्यवस्थित भाजले शिजले गेलेत. अंडी पण आतमध्ये अगोदर मसाल्यात हे केलेलीच आहेत. तेल मसाला तूप हे मसाला मीठ हळद वगैरे घालून चांगली परतवून घेतली आहेत. ते आता व्यवस्थित एकजीव झालंय. आता मी गॅस बंद करते.